कार्यक्रम संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज मला माझ्या एका मित्राचा फोन आला, का रे 16 सख्यांचा आज आमच्या भागात होणार आहे का? म्हटलं हो, का रे? तर म्हणाला की बायकोने आज हुकूम सोडलाय, लेकाला तू सांभाळायचं आणि जेवण बाहेरून मागवायचं. म्हटलं मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणाला नाही, तुला थँक्स म्हणायचं होतं. काय खूप दिवसांनी आज ती तिच्यासाठी तयार होते. आज कोणतीही जबाबदारी नाहीये, फक्त तिच्या आनंदासाठी ती येते. मंडळी बघा, घरची लक्ष्मी प्रसन्न असणं किती गरजेचं असतं. अशा प्रसन्न लक्ष्मी आज इथे जमलेल्या आहेत. बघूया कोण होते यातील हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा या सगळ्या तायांना विनंती आहे की त्यांनी पटापट आपल्या पहिल्या खेळासाठी सहभागी व्हायचे. या पटापटा लवकर. ताई तुला कसं वाटतंय? खूप छान वाटते. सहभागी झालीस पहिल्या खेळात, खूप छान वाटतंय का? ताई तुझं नाव सांग बरं. सोनी गौतम भिसे. सोनी आजी सोनी असं भाऊजी गाणं म्हणत असतील ना? नाही मग भाऊजी कुठलं गाणं म्हणतात तुला बघून? आता आठवत नाहीये मला. सगळं आठवते पण सांगायचं नाहीये. हा बरं, किती वर्ष झालेत लग्नाला? 3.5. 3.5 3.5 वर्ष झाली. काय म्हणते प्रगती? चालली आहे प्रगती. तेच प्रगती काय? नाही, सध्या अजून प्रगती नाहीये, होईल प्रगती. नाही म्हणजे भाऊजींचं कसं चाललंय? त्यांचं प्रमोशन झालं की नाही? एका घराची 2 घरं झाली की नाही? मग हीच आहे. मग अजून काय म्हणजे अजून तुला काय वाटलं ताई? नाही, काही नाही. हा तेच म्हणते मी, है ना? ही ताई का हसते? ताई तू का हसते मला सांग, तू का हसते? नाही असंच. एक मिनिट ताई, तुला किती वर्ष झालेत लग्नाला? 5 वर्ष? असं वाटतं आत्ता सकाळीच झाले आणि आले इथे. क्या बात आहे, व्हेरी गुड. आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. हा खेळाचं नाव काय ताई? उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. क्या बात आहे ताई, इथे ये. हा आपल्या खेळाचं नाव सांग. हा उंच माझी उडी. ग राहिलं ना. उंच ग माझी जुडी. नाही, ग नंतर आहे, शेवटी आहे. हा उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. हा शेवटी उडी घ्यायची. हा रेडी. हा उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग, उंच माझी उडी. घरी असल्याचाच फील झाला, माहितीये? काय झालं? घरी असल्याचाच फील झाला मला. म्हणजे काय झालं? म्हणजे घरी पण असंच करावं लागतं ना, असंच फील होतं मला. हे पण तू कोणावरती प्रयोग करतेस तू? हा प्रयोग नाही करत, पण वाटतं प्रत्येकाला की मी प्रयोगच करते. अच्छा, म्हणजे पण प्रयोग प्रत्येकाला नाही म्हणजे करत. भाऊजींबद्दल म्हणायचं का आता तुला? माझ्याकडे भाऊ राहतो, अच्छा. मिस्टर राहतात, हा. पोरगा पण आहे. हा. पोराला पण वाटतं मम्मी जरा दूर असलेलीच बरी, नवऱ्याला वाटतं नको हिच्यापासून दूर राहिलेलंच बरं. पण आता करू काय? आता आहे तशी आहे. भाऊजींना का असं वाटतं की ही दूरच राहिली बरी? जरा जास्त बोलते ना, आगाऊपणा करते. आगाऊपणा करते. पर हे तुला स्वतःला पटतंय आणि हो. या भात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे हा? अरे सेम हिअर. हे बघ तुला एक सांगतो, अंगात ना वात्रपणा पाहिजे, आगाऊपणा पाहिजे, नाही तर मजा नाही आयुष्याला. असं मुळमुळीत आयुष्य काय जगायचं, आहे की नाही? आणि आपल्या ह्या स्वभावाचं ना समोरच्याला कौतुक वाटलं पाहिजे. म्हणून खाल्लेलं पाणी सुद्धा अंगाला लागतंय, जेवण दूरच. म्हणून तब्येत आहे. क्या बात आहे ताई, व्हेरी गुड. एकदा पुढे एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. आता नाव कळलेलं आहे, खेळाचं नाव कळलेलं आहे सगळ्यांना. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत, गुलाबी, निळा आणि पिवळ्या रंगाचे फुगे. ओके. हा तर खेळ सुरू होण्याच्या आधी सगळ्या ताई एका रेषेमध्ये उभे राहतील. ठीक आहे? ओके. उभ्या राहून झाल्यानंतर मी सांगेन पिवळा, तर मग पिवळ्या रंगाच्या फुग्याची इथे उडी मारायची. गुलाबी म्हटल्यानंतर गुलाबी रंगाच्या फुग्याच्या इथे उडी मारायची. ओके, चला तर मग सुरू करूया. हा चला मग सगळ्यांनी अगदी व्यवस्थित एका रांगेत उभे राहा, बघू या. आणि सगळ्या ताई व्यवस्थित छान त्यांच्या उंचीप्रमाणे उभ्या राहिलेल्या आहेत. पिवळा, निळा. ताई तू उशिरा उडी मारतेस त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. रेडी? ओके. गुलाबी, गुलाबी,
इथे ताई इथे 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 काय झालं काय नाही उडी मारायला गेले ते मारले आणि वाटलं ना चकली झाली नाही, ठीक आहे हरकत नाही तिथे बसू शकते ताई ओके व्हेरी गुड हा तयार आहेत निळा पिवळा निळा पिवळा निळा पिवळा निळा गुलाबी गुलाबी सरळ डायरेक्ट बाहेरच निघून गेली ओके आणि आता एक ताई बाद होणार आहे बघूया ती ताई कोण आहे ओके निळा गुलाबी निळा गुलाबी पिवळा ये झाप ओके हा निळा गुलाबी ताई नीट उडी मारलेली आहे त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस तू बसू शकते आणि अशा पद्धतीने पाचही ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे खूप खूप अभिनंदन कसं वाटतंय ताई खूप छान वाटते खूप छान वाटतंय की नाही आणि पण तू लहानपणी हे सगळे खेळ खेळली होतीस हा खेळ आहे ॲक्च्युली आता माझ्या मम्मीला माहिती झालं की मी इकडे येणार आहे तर तिने टी व्ही लावून बसले कधी दिसते तू म्हणून मम्मी पप्पा अरे यार किती सुंदर आहे ना म्हणजे त्यांना माहिती पण नाही की मी कोणत्या एपिसोडला जाणार आहे किंवा काय पण ते बसले टी व्ही लावून पण का डोळ्यातनं पाणी का आले हे असंच त्यांचं प्रेम एवढं म्हणजे मी आज इथं येणार आहे फक्त कळलं तर ते टी व्ही लावून बसले तिथं बस आणि सासऱ्यांनी पण विचारलं की तू जेवलीस का काय खाल्लंस म्हणजे कधी जेवलीस किंवा काय किती वाजता येणार आहेस म्हणजे बाळ पण आहे माझं छोटं घरी तर ते मला कालच बोलले मी सांभाळतो तिला तू जा बिंदास कोण येऊ नाही येऊ तू जा वाह क्या बात एकदा सासऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चला तर मग सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला आणि या खेळाचं नाव आहे फुलटू सटाक फुगा दे फटाक फुलटू सटाक फुगा दे फटाक आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकचं भांडं आहे त्या भांड्यामध्ये 5-5 फुगे ओके मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एक फुगा घ्यायचा आहे तो व्यवस्थित फुगवायचा आहे त्याला व्यवस्थित गाठ मारायची आणि तो फोडायचा तर काय करायचंय फुगा फुगवल्यानंतर तो खुर्चीवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती बरोबर नेम धरून ठपकन बसायचंय ओके आणि फुगा फोडायचा ओके त्याच्यात तुम्ही 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 3 व्यवस्थित फुगा फुगवायचा आणि एका वेळी एकच फुगा नाही हात ठेवायचा नाही घडी हाताची घडी आणि फुगा ठेवायचे हाताची घडी हा व्हेरी गुड हात नाही लावायचा हात नाही लावायचंय हाताची घडी एक शाबास पुढचा फुगा फुगायला घ्यायचंय तो आधी फोडायचा आहे तो फोडल्याशिवाय दुसरा फुगा घ्यायचा नाही बस का माझी आई हा लवकर हा तो ये पाच हा टपाक फुगा जरा मोठा फुगवला फुगा जरा मोठा फुगला तर लवकर फुटेल हा रेडी हा शाबास हा बस बघू ताई हा शाबास ये टपाक हा टपाक ये पाच हा ओके हा लवकर शाबास ये पाच क्या बात है हा ओके रेडी हात वरती करायचा हा व्हेरी गुड शाबास हा व्हेरी गुड हा व्हेरी गुड 1 मिनिट हा या बात आहे हा व्हेरी गुड हा शाबास हा मस्त हा फुगाव अगं एवढी फुगा फुटणार नाहीये ते हा व्हेरी गुड घरी जायचंय हा ओके काय झालं खेळ नाहीये हा बरोबर अरे मस्त मजा आहे आता हरली म्हणून बोलते हा हे जर जिंकली असते तर बोलले असते का किती मस्त खेळ आहे तुमचा नाही आम्ही ऍक्च्युली अगोदरच बोललेले खुर्च्या लावल्यात तुम्ही त्यावेळेस एकदा फोडतो फुगा लवकर हा शाबाश आता मी खुर्ची धरतो हा होऊन जाऊ दे हा व्हेरी गुड बस या अजून जोरात हा जोर लगा के बोलो या बात है ताली दे
चालू द्या दे इधर. हाय नव्हती ती सगळी हवा निघून गेलेली आहे. उगे फुगवून हा बाताई क्या बात आहे. खूप छान केलेली आहेस. पहिल्या क्रमांकाची ताई आहे कोमलताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जी गेलेल्या पुढच्या खेळामध्ये. आणि दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे लक्ष्मीताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यामुळे कोमलताई आणि लक्ष्मीताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर अर्थातच आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आपल्या आजच्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमात 10 ताई सहभागी झाल्या होत्या. त्या 10 ताईंपैकी 2 पत्र आपण इथे निवडलेली आहेत. त्या पत्राचं आपण वाचन करणार आहोत. आणि त्यापैकी एक पत्र आहे कृतिका ताईंचं आणि एक पत्र आहे कोमल ताईंचं. तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या वैदेही आणि तेजावर खूप प्रेम करताना, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी. यातली काही निवडक पत्र 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वाचली जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कृतिकाताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? माझ्या पप्पांसाठी. पण बाबांनाच का लिहावं असं वाटलं पत्र? कारण ते आता जस्ट 1 महिना होऊन गेला इथे मला सोडून गेले. पण खूप अचानकपणे गेले ते. त्यांच्याशी खूप बोलायचं होतं. आज मला मिळालंय चान्स, तर मला बोलायची खूप इच्छा आहे. म्हणून तू बाबांसाठी पत्र लिहिलं. हो. पत्र वाचे. प्रिय पप्पा. पप्पा या शब्दात सगळ्यांसाठी सगळं काही असतं. कारण पप्पाच खूप आहे. 1 महिना झालाय, पण नाही वाटत आहे मला तुम्ही गेलाय. खूप काही आहे माझ्यासाठी तुम्ही. खूप बोलायचं होतं, खूप काही सांगायचं होतं. सगळं अर्धवट राहिलंय. आधी तर नेहमी तुम्हाला घाबरतच आलो. कारण किती झालं पप्पांचा एक धाक तो कायम होता आणि त्यामुळे कायम घाबरत आले. पण त्या घाबरण्याच्या नादात एक घट्ट मिठी मारायची राहूनच गेली. कधीच ती हक्काने मिठी नाही मारली. नेहमी बोललो, हे झालो, सगळं झालं, छान गप्पा, पण ती मिठी राहिली. तुमच्याशी आत्ता कुठे नातं उमगत होतं, छान गप्पा मारत होते. ती भीती आत्ता आत्ता थोडी कमी होत होती. पण तोपर्यंत सगळंच बदललं. मी तुमची माफीही मागायची आहे. कारण कुणालाच वडिलांना सहन नाही होणार की त्यांच्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं. पण मी ते केलं. मला माफ करा. त्यावेळेला मला माफ केलं. आपल्या फॅमिलीत पुन्हा एकदा मला घेतली, त्याबद्दल तुमची थँक्यू. पण पप्पा प्लीज परत या ना. तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. तुम्ही राब राब आयुष्यभर राबलाय. खूप काम केलं. आम्हाला काही कमी पडू नये म्हणून राबलं, सगळं केलं. पण एकदा तरी हो, स्वतःसाठी जगायचं होतं. स्वतःच्या मित्रांबरोबर आता तुम्ही गेट टुगेदर प्लॅन करत होता रविवारच. आणि तोच दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरायचा होता. तुमचे ते मित्र, तुमच्या मातीला याला सगळ्याला ते हजर होते. का म्हणून थोडस स्वतःसाठी जगायचं होतं, थोडस परिवाराबरोबर जगायचं होतं आणि थोडस मित्रांबरोबर जगायचं होतं. एवढीच इच्छा होती हो पप्पा. तुमची लाडकी सोनू. कसं वाटतंय आज पत्रातनं तुझ्या भावना व्यक्त करून? खूप बरं वाटतंय. कारण हे शब्द कुणालाच बोलले नव्हते. जी मिठी म्हणा किंवा काय, हे कुणालाच बोलले नव्हते. मी आज पहिल्यांदा इथे बोलते. त्यासाठी मी खरंच तुमची खूप आभारी. थँक्यू सो मच ताई. तू इतकं छान मनापासून बोलतेस आणि ह्या भावना तुझ्या नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतील. बाबा जिथे कुठे असेल त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुझ्यासोबत असणार आहेत आणि ते खुश असणार आज तुझ्याकडे बघून, तुझा संसार बघून. एक छानसा स्माइल दे बघ. थँक्यू. आणि आता आपण या ताईंकडे जाऊया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव कोमल गजानन वाहक. कोमलताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? मिस्टरांसाठी. बरं, भाऊजींनाच का पत्र लिहावं असं वाटलं?
आता लग्नाला 13 वर्ष झाले, पण खूप प्रॉब्लेम, हेल्थ इश्यू खूप आलेत माझ्या आयुष्यात. तर त्या पूर्ण काळात तेच एक होते की माझ्या खंबीर पाठीशी उभे होते. प्रत्येक गोष्टीत साथ दिली. आणि आज म्हणून तुझ्या भावना तू पत्राच्या माध्यमातून भाऊजींपर्यंत तुला पोचवायच्या. वा, किती सुंदर. आपण पत्र वाचू शकतो? प्रिय अहो झालेत ना आपल्या संसाराला 13 वर्ष. कसे गेलेत, काय गेलेत, काही माहीत नाही. असं वाटतं कालच लग्न झालंय आपलं नवीन. कारण की तुमचं प्रेम आणि तुम्ही जो माझा आदर करता ना, त्यातून मला आजपर्यंत वाटलं नाही की 13 वर्ष आपल्या लग्नाला झाली आहेत. तुम्ही खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलात आणि मी खेड्यागावातून मला इथे आणून जी तुम्ही अचिव्हमेंट घडवून दिली आहे, ही फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. जेव्हा खूप वर्षानंतर प्रेग्नेन्सी आली, खूप वर्ष वाट बघावी लागली आपल्याला आपल्या बाळाची. त्या प्रेग्नेन्सीमध्ये अक्षरशः 9 महिने बेडवर होती. ते फक्त आणि फक्त तुम्ही काळजी घेतली आहे. कोंडस बाळ झालं तेव्हा तुम्हाला बाळापेक्षा माझी बायको कशी आहे हे विचारणं खूप महत्वाचं वाटलं. बाळ तर महत्वाचं होतंच आपल्या आयुष्यात. तेव्हा बाळ आणि आई सुखरूप बघून तुम्हाला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर 2 वर्ष खूप स्ट्रगलचे गेले. आपण खूप स्ट्रगलमध्ये दोघांनी आयुष्य काढलं. त्या स्ट्रगल नंतर माझं आलं आजारपण. त्या आजारपणात जेव्हा आपल्याला पहिली टेस्ट सांगितली की ती कॅन्सरची करावी लागणार आहे, तेव्हा माझ्यापेक्षा तुमच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यांनी असं वाटलं की नाही, मला या हेतून पण बाहेर निघायचं, माझे रिपोर्ट निगेटिव्ह आलेच पाहिजे. जेव्हा ते रिपोर्ट निगेटिव्ह आले ना, माझ्यापेक्षा आनंद तुम्हाला झाला. त्यानंतर ज्या सर्जरी झाल्या, जे आपल्यावर वाईट दिवस झाले, त्यात फक्त आणि फक्त तुम्ही माझी पाठीशी होतात. तुमच्या सपोर्टमुळे मी त्या आजारपणातनं पूर्णपणे बाहेर पडली आहे. माझा फ्रीडम, माझं इन्स्टा चॅनल, यूट्यूब चॅनल, माझं फिरणं, खाणं पिणं, सगळी जी काळजी घेता ही खूप महत्त्वाची आहे. आज पण जेव्हा या प्रोग्रामला यायचा फक्त एक मेसेज केला की मला जायचंय. हो, बिंदास जा. माझा भाऊ आहे, ते वहिनी आहे, सगळ्यांनी सपोर्ट करून आज इथपर्यंत आली आहे. कुठेच अडवत नाही. खेड्यागावातून आणलेल्या मुलीला तुम्ही आज इथपर्यंत आणलं, तुम्हाला खूप अभिमान आहे माझ्यावर. पण आता तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा. तुम्ही खूप केलं माझ्यासाठी, फॅमिलीसाठी, पण आता स्वतःसाठी जगा. आज तुमचं खूप मोठं अस्तित्व आहे, ते कायम राहू द्या. माझ्या पाठीशी आहेत त्याच्यासाठी थँक्यू सो मच. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आपण खूप स्ट्रगल केलंय, करूया आणि करत राहूया. तुमची बायको. ताई, खरंच सांगतो, खूप सुंदर पत्र तू लिहिलेस भाऊजींसाठी. आणि मी या माध्यमातून मी खरंच भाऊजींचं खूप कौतुक करतो की ज्या पद्धतीने तुम्ही ताईंच्या सोबत उभे राहिलात आणि तुम्ही केलेला त्याग म्हणा किंवा तुम्ही दिलेली सोबत आज या पत्राच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणि अख्ख्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेत. आणि मला असं वाटतं की असा पुरुष प्रत्येक स्त्रीसोबत असावा. पण थँक्यू सो मच. आणि सन मराठीने पण खूप छान चान्स दिला, कारण की एवढं मनमोकळेपणाने कधीच बोलू शकत नाही समोर असताना किंवा कधी आपल्याला. पण मला एक असं विचारायचं आहे की तू आणि भाऊजी आता इतकी वर्ष एकत्र तुम्ही आहात, साधारणतः किती वर्ष? 13 वर्ष. 13 वर्ष. पण ह्या 13 वर्षात कधीच असं मनातलं तू भाऊजींकडे व्यक्त नाही केलं? व्यक्त आहे, इमोशनल, पण एवढं पण नाही की जेवढा आज तुम्ही हा चान्स दिला पत्रामार्फत लिहायचा. पण आता कसं वाटतंय खूप सगळ्यात कारण हा भाग भाऊजी बघणार आहेत, त्यांच्यापर्यंत या भावना पोहोचणार आहेत. आणि मला नक्कीच खात्री आहे की ते सुद्धा तितकेच भावूक होतील आणि त्यांचे पण डोळे असेच आता तुझे असे पाणवले तसे पाणवतील. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या धमाकेदार खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे आळस पूस उचल कापूस. 1 2 3 म्हटल्यानंतर स्ट्रॉने तो कापूस शोषून घ्यायचा आहे आणि तुमच्या समोर जे टेबल आहे त्या टेबलावरती नेऊन ठेवायचं तुमच्या भागामध्ये. ओके, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कापूस जी ताई तिथे नेऊन ठेवेल ती असेल या खेळाची विजेती. आणि अर्थातच आजच्या भागाची माझी राणी. हा बात आहे, व्हेरी गुड. ओके, कळलेला खेळ नक्की असा शोषून घ्यायचं. असा कसं घ्यायचं शोषून? शोषून कसं घ्यायचंय? ओके, व्हेरी गुड. ओके, रेडी? 1 2 3. शाबाश. इथूनच जागेवरच. लवकर. कापूस पडला की दुसरा कापूस घ्यायला यायचं.
ओके हा तो पडला तिथं खाली, तिथे बरोबर पडला पाहिजे टेबलावर. इथे 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 उभं राहून, इथे उभं राहून, इथे उभं राहून. हा व्हेरी गुड. हा लक्ष्मीताई इथे 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 उभं राहून, इथे उभं राहून. व्हेरी गुड. लवकर लवकर. हा एका वेळी एकच कापूस. हा अध्यातात 2-3 घ्याल शोषून. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. फेविकॉल लावलंय का तिथं पुढे? हा व्हेरी गुड. हा शाबाश. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. व्हेरी गुड. मस्त. काहीतरी पाणी वाजवल्यासारखी घेऊन चालली आहे तिथे. पेपे रे पेपे पेपे रे पेपे. हा रेडी. हा कापूस गेला. दुसरा कापूस. ओके व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश. हा इथे इथे इथं जागेवर इथे येऊन, इथे जागेवरती उभं राहायचे. हा जागेवरती. हा येऊन. व्हेरी गुड. शाबाश शाबाश. पडलेला आहे पुन्हा माग तिथे. व्हेरी गुड. लवकर. हा शाबाश. मस्तच. हा पडला गेला. हा तो कापूस. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. शेवटचे 10 सेकंद. 10. पकडायचं होतं की हरकत नाही. आणि आता आपण तिथे जाऊन मोजूया. आधी कोमलताईंनी गोळा केलेले कापूस आपण मोजूया. 1 2 12 13. आणि लक्ष्मीताईंनी गोळा केलेले कापूस आपण मोजूया. 1 2 9 आणि 10. निर्णय तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे विजेती ठरलेली आहे कोमलताई आणि उपविजेती ठरलेली आहे लक्ष्मीताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहेस. कसं वाटतंय? छान. छान वाटते है की नाही? बरं. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. या घ्या कप गप्पा बस. 1 मिनिट. हा घ्या कप आणि गप्पा बस. क्या बात आहे. व्हेरी गुड. पण ताई खूप खूप अभिनंदन तुझं. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे कोमलताई. सोहळा सख्यांचा संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा. कोमलताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. आणि मंडळी हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना आणि हे जे हास्य आहे ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हा जो आनंद आहे ना हा खूप काही सांगून जातो. किंवा ह्याच आनंदासाठी भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.